खासदार सांस्कृतिक महोत्सव, त्याचनंतर खासदार क्रीडा महोत्सव, खासदार औद्योगिक महोत्सव असे वेगवेगळे महोत्सव माननीय नितीनजींच्या संकल्पनेमधून सुरू झाले। मध्यंतरी 1 वर्ष कोरोनाच्या काळामुळे खासदार क्रीडा महोत्सवाला आपण गॅप दिलेली होती। यावर्षी देखील निवडणुकीमुळे खासदार क्रीडा महोत्सव होतो की नाही अशी एकंदरीत शंका व्यक्त झालेली होती, परंतु आम्ही सर्व क्रीडा संघटक त्याचप्रमाणे या खासदार क्रीडा महोत्सवाचे सहसंयोजक यांनी चर्चा केली, एकदा चर्चा केली, दोनदा चर्चा केली, क्रीडा असोसिएशनशी चर्चा केली आणि ती चर्चा करून शेवटी वाढतं उन्हाचं तापमान लक्षात घेता, परंतु खंड देखील पडला नाही पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये जर खंड पडून गेला तर पुन्हा पुढे घेणं हे कठीण होतं आणि त्यामुळे उन्हाचं तापमान लक्षात घेता आम्ही मागच्या वर्षी जसं खासदार क्रीडा महोत्सवामध्ये 65 गेम्स झाले होते, यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये कर्टेल केलेला आहे। आम्ही 18 जणांची आमची टीम आहे, सहसंयोजक आणि मी स्वतः मिळून आम्ही 18 जणांनी 18 गेम्सची जबाबदारी घेतलेली आहे आणि यावेळी दिनांक 31 मे ते दिनांक 7 जूनपर्यंत आम्ही हा खासदार क्रीडा महोत्सव माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनातून आम्ही करण्याचं निश्चित केलेलं आहे। मुळात खंड पडू नये हीच याच्या मागची भावना आहे। हे होत असताना उन्हाच्या तापमानामुळे खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, अडचणीचा सामना करावा लागू नये, यामुळे हा खासदार क्रीडा महोत्सव मर्यादित 18 गेम्सचा, त्याचप्रमाणे सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत कोणत्याही पद्धतीचे गेम्स न घेता केवळ उद्घाटन 31 तारखेला सकाळी 5:30 वाजता मॅरेथॉन स्पर्धेने याचं उद्घाटन करावं यशवंत स्टेडियमपासून आणि 7 तारखेला देखील याचं समापन हे सुरेश भट सभागृहामध्ये सायंकाळी 7 वाजता करावं असं निश्चित केलेलं आहे। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।